असायचे इथून आपली दप्तर हाताळली जात असायची त्यावेळी लेखणी इथे व्हायची बघा. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पलीकडे बघा ती चौकोनी विटांची बॉक्सवाली खोली दिसते का? या खोलीचं नाव आहे टाकसाळ करंशी खातखाण्याची जागा, म्हणजे थोडक्यात मेंट करंशी बनवण्याची जागा होती. महाराजांच्या स्वतंत्र 4 करंश्या होत्या. शिवराई, नाणी, मुद्रा, होण याच्यातले 2 पॉईंट खूप महत्वाचे होते. एक होतं ते होणे चलन सोन्याचं होतं, 1.4 ग्रॅमचं होतं. दुसरी होती तांब्याची शिवमुद्रा. याच्यावरती लिहिण्यात आलं होतं की प्रतिपचंद्र लेखेव उवर्द विष्णू विश्ववंदिता शहा शनो शहा शिवशा मुद्रा भद्रा राजित. याचा अर्थ काय होता? आकाशातील जो चंद्र आहे प्रतिपदेचा चंद्र कोरेने जसा वाढत राहतो, शहाजी राजांचे पुत्र शिवाजी राजांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा शिवमुद्रा इथे तयार केली जायची. ही राजांची बाल्कनी याला गॅलरी सज्जा म्हणतात. तरी एकावर एक अशी त्यावेळेला 5 मजली होती. आज हा पहिला मजला, याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर आपण कल्पना करा की 5व्या मजल्याची हाईट किती उंच असावी. समोर आयताकृती जो खड्डा दिसतो का, त्या कॉर्नर मध्ये बघा एल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे. या खोलीचं नाव आहे गुप्त खलवतखाना. स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख कोण? तर त्यांचं नाव आहे बहिरूपी बहिर्जी नाईक. बहिरूपी का म्हणायचे? बसल्या जागेवरती 7 रुपये बदलणे, 18 भाषा येणं हे बहिरूपींची खासियत होती बघा. ही खलवत इथे करायची बघा. तसंच पलीकडे ते इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का तुम्हाला सर्वांना? इलेक्ट्रिकच्या पोल पासून रायगडाच्या पश्चिम टोकाला गेला. त्या पश्चिम टोकाचं अंतर 1 किलोमीटरचं, ते म्हणजे हिरकणीचा बुरुज. हिरकणीची स्टोरी ऐकली वाचली असेल. रायगडाच्या इतिहासाला प्रेरणा देणारी गोष्ट ती म्हणजे हिरा नावाची गवळत. रोज दूध विकण्यासाठी रायगडाच्या माथी यायची. गडावर मात्र नियम होता, गडावर एकदा नगारे ढोल ताशे वाजले की किल्ल्याचं महाद्वारे बंद केले जायचे. साहेब माऊली गडावरती होती. 6 महिन्याचं बाळ गडाच्या पायथ्याशी राहत होतं. दरवाजे बंद होता. माय माऊली आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावत पळत किल्ल्याच्या महादरवाजाशी गेली. सरदार चांगोजी कटकरांना विनंती करू लागली, पण राजाचा आदेश नव्हता. त्या माऊलीला गडावरती आणलं. राईला खायला व्यवस्था किल्ल्यावरती केली. त्या माऊली राहता येईना. शेवटच्या प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या बाळाच्या आकांतेने हीच माऊली रायगडाच्या पश्चिम टोकावर 1200 फूट उंचाच्या डोंगरावर खाली उतरून गेली. आणि सकाळी ही बातमी राजांच्या कानी पडली. रात्री सर्व सेवेकरी गडाच्या पायथ्याशी सकाळच्या पहाटेच्या वेळेला गेले, पण सकाळच्या प्रहरी हिरकणी नावाची गवळण मात्र उतरली. ही बातमी राजांना कळाली. 2 महाराजांनी माऊली गडाच्या पायथ्याशी पडले. गावामध्ये गेल्यानंतर समजलं की हिरकणी नावाची गवळण सुद्धा गडाच्या पायथ्याशी. काही विचारलं नाही. तिला आणि तिच्या बाळाला पालखीत बसवलं. रायगडाच्या राज सदरेवरती आणलं. हिरकणीला विचारलं राजाने सदरेवरती. हिरकणीने झाली सर्व घटना राजांना सांगितली गेली. राजाने एक प्रश्न विचारला, हिरा रात्रीच्या वेळेला तू या गडावरून जसं खाली उतरते तसं आत्ताही जाऊन दाखवतेस का ग? माऊली एका रडक्या अवस्थेत एवढंच उत्तर देऊ शकले की राजा अहोरात्री जात असताना त्या पाऊलवाटेसमोर फक्त माझं बाळ दिसतंय. आता जातो राजे, दरिद्राचं जाऊ शकत नाही. फिरोजीने सांगितलं त्वरित पश्चिमेला जा, तो कडा तासा. तिथे एक बुरुज बांधणे. आजपासून त्या बुरुजाचं नाव काय झालं तर त्या बुरुजाचं नाव दिले हिरकणीचं बुरुज. हिरकणीची स्टोरी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. राज्याभिषेक